भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रामदासजी तडस यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता आज वर्धेमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब आज प्रामुख्याने उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीत आज रामदासजींचा अर्ज या ठिकाणी भरला गेला। आज प्रचंड मोठी रॅली भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची संपूर्ण मतदारसंघातून मोठ्या जल्लोषात, मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न झाली। आपण जर कंपॅरिझन केलं, तुलना केली तर कालच्या रॅलीपेक्षा आजची रॅली प्रचंड मोठी होती आणि जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठा उत्साह होता। आदरणीय मोदीजींच्या स्वप्नातला भारत आम्हाला 400 सीटच्या पार करायचा असल्यामुळं आणि देवेंद्रजींनी दिलेला संदेश हा संपूर्ण मतदारसंघामध्ये पोहोचवून 26 तारखेला होणारं मतदान हे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने 100% होईल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। रॅलीच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर पहिल्यांदा स्वातंत्र्याच्या नंतर काँग्रेसचं चिन्ह या ठिकाणी गोठवलं गेलं। वर्धा जिल्हा महात्माजींच्या जिल्ह्याच्या नावाने ओळखला जातं। या ठिकाणी काँग्रेसने बरंच काही या देशाच्या 70 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी केलं, परंतु पहिल्यांदा त्यांनी आपलं स्वतःचं चिन्ह गोठवून या ठिकाणी स्वतःची हार पत्करल्याचं आज जनमानसामध्ये ही भावना निर्माण झालेली आहे। मोदीजींनी केलेलं कार्य, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं कार्य आणि भविष्यातला भारत, एक सक्षम आणि ताकदवार भारत आम्हाला उभा करायचा आहे आणि त्यामुळं येणाऱ्या 26 तारखेला प्रचंड बहुमताने आदरणीय तडस साहेब निवडून येतील हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। आजची ही रॅली होती की शक्ती प्रदर्शन होतं? ते भारतीय जनता पक्षाच्या शक्ती प्रदर्शन असं म्हणता येणार नाही। एक आव्हान भारतीय जनता पक्षाने केलं आणि त्याला संपूर्ण 7 लोकसभा मतदारसंघातल्या सर्व महिला भगिनींनी, कार्यकर्त्यांनी केली आणि त्याचा हा परिणाम आपण पाहतो आहे की एवढा प्रचंड मोठी रॅली ही या ठिकाणी निघाली। हे शक्ती प्रदर्शन नव्हतं, हा स्वतःहून कार्यकर्त्यांचा उत्साह आणि त्या उत्साहापोटी आज सर्व या ठिकाणी आलेले होते आणि तेच चित्र हे 26 तारखेपर्यंत कायम राहणार आहे। रॅलीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे साहेबांची गैरहजेरी यामागचं कारण? नाही, देवेंद्रजींना अकोल्याला सुद्धा तिथल्या उमेदवाराचा फॉर्म भरायसाठी जायचं होतं आणि त्यामुळे त्यांनी या ठिकाणी उमेदवाराचा फॉर्म भरायसाठी आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय बावनकुळे साहेब उपस्थित राहिले। त्यानंतर रॅलीला संबोधित केलं आणि रॅलीला संबोधित करून रॅलीची सुरुवात करून दिली आणि नंतर ते अकोल्याला रवाना झाले। त्यामुळं त्याच्यामागचं कारण किंतु परंतु असं होऊ नये। पहिल्यांदाच म्हणजे गेल्या अनेक वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राची नेते मंडळी पहिल्यांदाच आदरणीय रामदासजींचा फॉर्म भरासाठी या ठिकाणी आले होते आणि त्यामुळं प्रचंड मोठा उत्साह हा जनतेमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो आहे आणि हे एक अपयशाचं द्योतक काँग्रेससाठी आहे हे प्रामुख्याने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की पहिल्यांदाच या ठिकाणी काँग्रेस गायब झाली आणि त्यांचं चिन्हही गायब झालेलं आहे आणि म्हणून यशाची भूमिका 100% यश हे भारतीय जनता पक्षाला या मतदारसंघातून येईल आणि मोदीजींच्या 400+ ला या ठिकाणावरून भरघोष असं जनमानसातून समर्थन मिळेल आणि इथली सीट ही विजयी होईल हा विश्वास आहे।